Student, today we are going to see unit number 3.3 न्यूज अनालिसिस. न्यूज अनालिसिस म्हणजेच बातमीचं विश्लेषण. न्यूज म्हणजे काय? बातमी. अनालिसिस म्हणजे विश्लेषण, त्या बातम्यांचे विश्लेषण. आपण साहजिकच दररोजच न्यूजपेपर वाचतो किंवा काहीजण बघतात, काहीजण वाचतात. पण ते बातम्या वाचत असताना त्याचं विश्लेषण कसं करायचं, कशा प्रकारचं काय वगैरे, ती न्यूज कशी आहेत, त्याचं विश्लेषण आपण आजच्या पाठात पाहणार आहोत. चिटचॅट बघूया. मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑल दॅट इज प्रिंटेड ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल. याचा अर्थ म्हणजेच की खूप लोक विश्वास ठेवतात की पेपरमध्ये जे काही छापून आलेलं असतं ते 100% बरोबरच असतं आणि विश्वसनीय असतात. विश्वास ठेवण्याजोगं, की आपण बोलतो की पेपरमध्ये कोणतीही गोष्ट खोटी छापल्या जात नाही, त्या प्रकारचं. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन और न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच. पण बघा, बट वी ऑल्सो कम अक्रॉस, पण आपण याच्याही पलीकडे काही माहिती मिळवतो किंवा काही बातम्या मिळवतो की ते याच्याशी संबंधित नसते. म्हणजेच बातम्या 100% खरोखर असतीलच, सत्य असेलच, ट्रूथ असेलच, हे याची गॅरंटी देता येत नाही किंवा असं असू शकत नाही आहे. और डू नॉट टॅली विथ द फॅक्ट्स, किंवा ते खरोखर संबंधित असणारच, जे फॅक्ट म्हणजे ट्रूथ जे असतं त्याच्याशी संबंधित असणारच असंही सांगता येत नाही. आवर ओन एक्सपिरियन्स, आयडियाज एक्सेट्रा, जसं आपल्या स्वतःचे अनुभव किंवा आयडियाज म्हणजे कल्पनावरून, विचारावरून, काय म्हणतात ना, कधी कधी बातम्या काय दुसरेच देतात, म्हणजे माल मसाला असं म्हणून त्याच्यात काही टाकल्या जातं आणि बातमीला आणखी काहीतरी म्हणतात ना, वजन दिलं जातं. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट वॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. पण आपण आपलं ओपिनियन म्हणजे आपलं मत तयार करण्याच्या अगोदर तर आपण त्याची बातमी वाचतो, ती खरोखर काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ते समजून घेतलं पाहिजे किंवा त्याच्याकडे म्हणतात ना, जे आपण ऐकतो किंवा वाचतो त्याच्या म्हणतात ना, डोळे बंद करून विश्वास ठेवला नाही पाहिजे. तरच आपलं जे ओपिनियन ते 100% बरोबर असू शकतं. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. अर्थातच हे आपण करू शकतो, आपण हे करायलाच पाहिजे. म्हणतात ना, जरी आपण पेपरातली बातमी वाचली पण ते 100% खरीच असेल. कशावरून? जसं एक्झाम्पल किंवा उदाहरण, की बाबा पेपरमध्ये बातमी आली की अमुक अमुक माणसानं खून केला, पण कोर्ट काय म्हणतं, जोपर्यंत त्याचा पुरावा होत नाही, जोपर्यंत कोर्ट साध्य करत नाही की बाबा खरोखर खुनी आहे, त्यानं खून केला, तोपर्यंत त्याला आरोपी म्हणून घोषित केला जात नाही आहे. त्या प्रकारे पण नुसतं आपण बातमी वाचली की अमुक अमुक माणसानं खून केलं म्हणजे तो खुनी आहे असं आपण त्याचा विश्वास ठेवतो. पण ते प्रॅक्टिकली खरोखरच आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की तो म्हणजे त्याच्यावर आपलं मत तयार करण्या अगोदर, आपलं मत बनवण्या अगोदर आपण अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता आपण नेक्स्ट पॅसेज बघूया. डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? तुम्ही दररोज न्यूजपेपर वाचतात का? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन ऑन रेडिओज ऑर टी व्ही? तुम्ही टी व्हीवर किंवा रेडिओवर न्यूज बुलेटिन म्हणजे बातम्या ऐकतात का? यू मे हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग. तुम्ही कदाचित पाहिलेलं असेल, तुमचे जे मोठे आहे, घरातले मोठी मंडळी किंवा मित्र वगैरे ते बातम्या ऐकतात आणि त्याच्याशी काहीतरी चर्चा करतात. जसं एक्झाम्पल बघा, रात्रीच्या 10च्या बातम्या ABP न्यूजवर असतात किंवा पूर्वी असायच्या 7च्या बातम्या अजूनही आहेत दूरदर्शनवर. त्या म्हणजे ठराविक की काही घरातले आपले जे मोठे माणसं आहे, एल्डर लोक, त्या टाईम झाला की लगेच बातमी बघतात आणि त्या बातम्यावर कधी कधी चर्चा करत असताना पॉलिटिक्स वगैरे कुठलं काही किंवा बॉलिवूड किंवा हिरोईनविषयी किंवा पिक्चरविषयी डिस्कस करतात. हे कशावरून? माहिती कलेक्ट केल्यानंतर त्याच्यावर विचार विमर्श करतात किंवा चर्चा करतात. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? तुम्ही कधी याच्याविषयी असं वाटतं का, जे न्यूज तुम्ही वाचली किंवा ऐकतात त्याविषयी? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी. जर पीस म्हणजे तुकडा, न्यूजचे काही छोटे भाग किंवा काही अशी न्यूज आहे की तुम्हाला ते न्यूज ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो, यू विल से इट इज गुड न्यूज. जर त्या न्यूजनं जर तुम्हाला आनंद मिळेल तर तुम्ही काय बोलणार, ते खाली चांगली बातमी आहे.
इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड, तर काही बातम्या कदाचित तुम्हाला रागी आणू शकतो किंवा दुःखही सुद्धा देऊ शकतो, किंवा बातम्या ऐकून म्हणतात ना, अरे खूप दुःख झाले, असे दुःखही वाटतं. यू विल से इट इज बॅड न्यूज. जे आपल्याला दुःख येतो किंवा राग हे होतो, राग आला किंवा दुःख आला, आपण काय बोलतो, हे बॅड न्यूज आहे. यू मे फाइंड सम न्यूज आयटम्स इंटरेस्टिंग अँड सम अदर अनइंटरेस्टिंग ऑर इवन बोरिंग. जे आपण जर न्यूजपेपर वाचत असताना बघा, आता न्यूजपेपर साधारण एक पेजचा असतो का, 2 पेजचा असतो, छोटासा आपला बुक एवढा पेपर असतो का, नाही, पेपर मोठा राहतो, पण तो अख्खा पेपर आपल्याला एका दिवसात वाचायचा. पण असं कोणी आहे का पूर्ण पेपर एका दिवसात वाचतो? नाही. कारण पेपर जर आपण बोलतो त्या न्यूजपेपरचे बरेच भाग राहतात, अगदी सुरुवातीपासून पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानात, फ्रॉम द फर्स्ट पेज टिल द लास्ट पेज. मध्ये स्पोर्ट्स न्यूज असेल, पॉलिटिक्स न्यूज असेल, करन्सीज असेल, इकॉनॉमिक्स न्यूज जसं पैसे संबंधित, किंवा एखादा खून करा याच्यात काय बोलतात ते संपादकीय पान जे आपलं, किंवा ॲडव्हर्टाईज पेजेस जे आपल्याला ठराविक असलं तेच आपण वाचतो, एक पूर्ण न्यूजपेपर वाचत नाही आहे. म्हणजे न्यूज कशा असतात, काही इंटरेस्टिंग असतात, काही अनइंटरेस्टिंग किंवा बोरिंगसुद्धा असतात. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. पण हे न्यूज वाचल्यानंतर आपल्याला स्वतःला डिसाईड करावं लागतं किंवा विचार करावा लागतं की ही न्यूज खरोखर याच्यावर विश्वास ठेवू शकतो की नाही. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. बहुतांशी बातम्या आहे त्या कशा असतात, अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस लिहिलं, म्हणजे आमच्या प्रेस वार्तानुसार, आमच्या संपादकीयनुसार असं सांगितलं असं, म्हणजे त्यांचं एक हेडिंग राहते, म्हणजे हेडिंग नसेल त्यांचं पीस ऑफ न्यूज इज रिलायबल और अनरिलायबल. पण मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस म्हणजे ते स्वतःहून सांगत नाही की बा आम्ही असं सांगतो, आमच्या प्रेस वार्तानुसार, आमचे PTI किंवा आमचे जे न्यूज बातमीदार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांनी सांगितलं त्यानुसार. ऑथॉरिटीज से दॅट म्हणजे अधिकारी सांगतात त्याप्रमाणे. ॲन आय विटनेस अकाउंट किंवा एखादा विटनेस अकाउंट म्हणजे काय, एखादा आपण म्हणतात ना विटनेस अकाउंट म्हणजे एखादा विटनेस ज्याने प्रत्यक्ष न्यूज, जसं आता मर्डर करताना कोणीतरी बघितलं त्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मर्डर होते किंवा एखादा चोरी होते काय, ते जे बघणारे लोक असतात त्यांचे विटनेस, त्यांच्या म्हणण्यानुसार असे त्यांचे फ्रेजेस राहते एक्सेट्रा. टू कन्व्हिन्स द रीडर ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल, की त्यानुसार आपण बोलतो अरे न्यूज जेव्हा हे फ्रेजेस ऐकतो नाही कदाचित खरं असू शकतं, कारण हे कोण थर्ड पर्सन बोलतो. जसं एखाद्याने सांगितलं एखाद्याचा खून होत असताना जर एखाद्यानं बघितलं आणि त्यानं, तर न्यूजवाले काय सांगतात की ज्यानं खून बघितला त्यांच्या म्हणण्यानुसार खून असा झाला, आपलं म्हणजे खरं 100% बरोबर असेल, कारण खून होताना कोणीतरी बघितलं आणि तो सांगत आहे. जेणेकरून न्यूजपेपरवाले काय करतात की असे जे न्यूज आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडतात. ऑर द रिपोर्टर मे सिम्पली से, किंवा रिपोर्टर म्हणजे जो न्यूज देतो पेपरमध्ये ते सिम्पली से इट इज लर्न दॅट, की असं शिकलं जातं की असं समजलं जातं की इट हॅज कम टू लाईट दॅट, असं प्रकाशात येतं किंवा असं समजतं की एक्सेट्रा, असं फ्रेजेस. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन ABCD. बघा पॅसेजमध्ये काय दिलं की याच्यामध्ये जे न्यूज आहेत 4 न्यूज आहे A, B, C आणि D. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज एक्सेट्रा. तुम्ही कदाचित फ्रेजेस ऐकले असणार, ब्रेकिंग न्यूज किंवा शॉकिंग न्यूज एक्सेट्रा. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. आणखी कोणत्या प्रकारे आपण ती न्यूज डिस्क्राईब करू शकतो. सजेस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्ज, त्यासाठी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषणे सुचवायची आहेत. देन फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ इच पीस ऑफ न्यूज. त्याच्यानंतर ग्रुप तयार करून ग्रुप फॉर्म करायचा आहे आणि ते न्यूजच्या खाली दिलेले जे प्रश्न आहे ते प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत किंवा लिहायची आहेत असं सांगितलेलं आहे. असं याच्यात इंट्रोडक्शन आहे. याच्यामध्ये जे बाजूला शब्द दिलेले आहेत जसं विथ फिलिंग म्हणजेच इन अ वे दॅट शोज हाऊ दे फील अबाउट इट, किंवा अँग्री ऑर हॅप्पी एक्सेट्रा. अथॉरिटीज म्हणजे पीपल हू आर इन कंट्रोल, अथवा जसं आपल्या प्रिन्सिपल मॅडम, ते काय ऑथॉरिटी आपल्या शाळेच्या ऑथॉरिटीज त्यांच्याकडे आहे, ज्या ते सांगतील ते आपल्याला करावं लागतं, प्रिन्सिपल मॅडम लाईक दॅट ऑथॉरिटीज. आय विटनेस म्हणजे जो घटना प्रत्यक्षात बघता म्हणतात ना हा विटनेस आहे. ॲन आय विटनेस इज समवन हू हॅज सीन समथिंग विथ हिज हर ओन आय, जो स्वतःच्या डोळ्यानं बघतो तर त्याला काय बोलतात आपण विटनेस.
अकाउंट म्हणजे रिपोर्ट किंवा स्टोरी. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज एक्सेट्रा. व्हॉट अदर ॲडजेक्टिव्स डू पीपल यूज फॉर न्यूज. तुम्ही ब्रेकिंग न्यूज वगैरे ज्या फ्रेजेस जे डायलॉग ऐकले असेल, बोलतो ना ब्रेकिंग न्यूज, लगेच आपण अरे काहीतरी वेगळं सांगतात. तर असं का तुम्हाला काही डायलॉग वगैरे सांगता येतील का न्यूजच्या संदर्भात, की जेणेकरून लोकांनी आपली न्यूज ऐकले पाहिजे.